येस, फायनली चंदू आज येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नुसतं मी त्याला वेबकॅमवर पाहत होते, त्याच्याशी गप्पा मारत होते. असं म्हणतात ना, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती आपल्यापासून लांब असेल तर प्रेम वाढतच जातं, पण तेवढाच जास्त त्रासही होतो म्हणा. पण आता हे सगळं संपतंय. चंदू परत येतोय. मी खूप खुश आहे, खूप जास्त खुश आहे मी. आय लव्ह यू चंदू, आय रिअली लव्ह यू. अरे चंद्या, क्या बात आहे. तू फोन काय नाही केलंस बेटा? अरे मी टॅक्सीने आलो. वेळाच झालो नसतो का तुला घ्यायला? त्यात काय एवढं? काम करा. आई, आजी, अरे रिया, या सगळे लवकर, चंदू आलाय. हो हो. अरे हो रे बाबा. अरे असं कसं म्हणतोस तू? साता समुद्र पलीकडून आलायस, मग रे ओवाळायला नको? हो हो, बस 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 बस. कसा आहेस तू? बरोबर, चला हे झालं का? चला लवकर चला, मी तुमच्यासाठी खूप काही आणले. गंमत मला तुम्हाला द्यायची. चला चला. किती बरं वाटतंय घरी येऊन. चंदू ये बाबा ये. अरे बापरे, मोठी बॅग आहे रे. अरे मी तुमच्या सगळ्यांसाठी ना खूप काही गिफ्ट आणलेत. दाखवायचं का तुम्हाला? अरे कुठे गेली? हा आजी, तू सारखी म्हणायचीस ना की माझे गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत. हे बघ, मी याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे तिथल्या नॅचरल पदार्थांपासून बनवलेले ऑइल्स आणले. ते लाव, 10 दिवसात बरं वाटेल तुला. अरे माझ्या सोन्या, खरंच माझे पाय सध्या एवढे दुखतायत ना. अगं तू लावून तर बघ. आभ्या थांब, तुझ्यासाठी पण आणले. रिया, माझं गिफ्ट. येस. उघडते. एक मिनिट उघडतेस का? का? नंतर उघड एकट्यात. अरे पण का चंदू, आता माझं गिफ्ट. हो पण ते सरप्राईज आहे, नंतर उघड म्हणलं ना. ओके, तू म्हणशील तसं. कसा दिसतोय? छान दिसतोस. आणि काय ग, तू मला फोनवर तर फार मोठ्या मोठ्या गप्पा मारायचीस की चंदू मला तुझी खूप आठवण येते रे, प्लीज लवकर ये ना जरा, असं वगैरे चाललं होतं. आणि आता मी जेव्हा सगळ्यांना बोलत होतो, सगळ्यांना गिफ्ट देत होतो, तेव्हा तू आतमध्ये का पळून आलीस? अरे ना, मला माझं प्रेम कुणाशी शेअर नाही करायचं. आणि मला माझं गिफ्ट असं एकट्यात आणि आपण दोघंच एकत्र असताना हवं होतं. अच्छा, कळलं? फेडा. आणि मी एक सांगू, मलाही माझं प्रेम कोणाशी शेअर करायला नाही आवडत. आय लव्ह यू लॉट. आय लव्ह यू टू. डॉक्टर, तुम्ही डिलिव्हरीची डेट आज म्हणून सांगितली होती, पण तशी काही लक्षणं दिसत नाहीयेत. काही काळजीचं कारण नाही ना? डोंट वरी मिस्टर अभिजित, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. कारण आम्ही जी डेट सांगितली जाते ना, ते अंदाजे सांगितली जाते. त्यात पुढे मागे होण्याची शक्यता असते, पण त्यात घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. नक्की ना? हो हो नक्की. कारण कसं आहे, मी जरा बाळ बघायला अधीर झालोय म्हणून, बाकी काय नाही. हो, बाळ बघण्यासाठी सगळेच अधीर होतात. त्यात नवीन काय, तुम्ही तर होणारच. पण पेशन्स ठेवा जरा आणि काळजी घ्या तुम्ही स्वतःची. हो. ओके, चालेल, आम्ही येतोच परत. ओके, थँक्यू. ओके. आई, आई, अभि, अभि उठ ना. अभि, काय अभि माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय. बहुधा डिलिव्हरीची वेळ आली. चल ना पटकन दवाखान्यात जाऊ. आई,
आता हो हो हो. एक second. चल चल निघू आता. चंद्या आई आई चल ये आई ये सावकाश. हळू. आई बाबा हळू हळू. एक सेकंड आपण जाऊयात लगेच. आई आजी बाबा. ए चंद्या उठ रे. काळजी करू. अरे काय झालं? त्रास व्हायला लागला. आई माझ्या पोटात खूप दुखतं बहुधा लेबर पेन सुरू झालं. हॉस्पिटलमध्ये जाऊया का? हो मी तेच म्हणलं. शांत नको रे बाबा. नको काय? थोडा वेळ थांबा, मी सांगते म्हणून. जरा आराम कर बाळा तू. थोडा वेळ आराम कर. हा आजी आता झोपलोच होतो. तिला त्रास व्हायला लागला. आपण नेऊयात ना हॉस्पिटल. हो अभि जरा थांब. हे बघ शमिका, 2 कळांमध्ये किती अंतर आहे हे बघायला पाहिजे. त्याचं लवकर लवकर यायला लागलं तर दवाखान्यात जा. तिथे काय ते डॉक्टरला सांगू दे ना. म्हणजे टेन्शन नाही राहणार. काय तुमचं किती ऐकू तिला येतं लगेच. नाही ना प्लीज प्लीज एकदा जाऊन बरं, चल. एक काम करतो. तुम्ही सगळे येऊ नका. मी चंदू आणि शमिका तिकडे जातो. चंद्या चालू. आई प्लीज तुम्ही आणि तिची बॅग पण आण, कपडे आहेत ना रे. चल चल सावकाश. काही गरज आणि काही काळजी नाहीये, करू- पण आता तुम्हाला वाटतंय तर जा. चल, चल. काय काळजी करू नका. मी लगेच फोन करतो. सावकाश जा रे घेऊन. पहिली वेळ आहे ना म्हणून थोडीशी घाबरली. अरे देवा, अंगारा लावायचा राहिला. पुढे दिली तिच्याकडे मी. शमी आई शमी हे बघ अजिबात काळजी करू नको. सगळं ठीक होईल. ओके दीर्घ श्वसन कर. आपण शिकलो ना घरी. हे बघ. अभि अरे काय चाललंय तुझं? तू का पॅनिक होतोयस? डॉक्टर ऑपरेट करतील ना पुढे. ऐक स्ट्रेस रिलीजचं इंजेक्शन द्यायला हवं. हा करेक्ट. शमिका हे बघते तुला आता इंजेक्शन देणार आहे. सगळं ठीक होईल. ओके टेन्शन घेऊ नकोस. त्यांना नाही तुम्हाला. हे काय चाललंय? अभि तू का पॅनिक होतोयस? प्लीज इट्स ओके. होतं असं. आई शमी तू अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत कायमच माझ्या बरोबर होतेस. आतापर्यंत 2 वेळा मी तुला खेचून परत आणली. आता 3ऱ्या वेळेला जर तुला काही झालं ना तर म्हणून काळजी वाटते ग. अभि नको काळजी करू. मी नीट आहे. तू प्लीज काळजी करू नकोस माझी. प्लीज. सगळं व्यवस्थित होईल ना. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही बाहेर थांबा बघू. आम्ही सगळं काय ते व्यवस्थित करतो. काही काळजी करू नका तुम्ही. शमी पण ते दीर्घ श्वसन. ओके काळजी घे. हा? तुम्ही बाहेर सिस्टर यांना आतमध्ये घ्या. चला. मी सांगू का तुला, तिच्या सगळ्या लक्षणांवरनं तिला मुलगा होणार आहे बघ. ठीक आहे ना, मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे. तुम्ही जरा काका रे काय म्हणाले डॉक्टर? काय नाही. डॉक्टर म्हणाले की या कळा खऱ्या नव्हत्या. तो फॉल्स अलार्म म्हणतात तसं होतं. त्यामुळे इतक्यात तरी काही नाही. मी सांगितलं होतं ना. अरे अनुभवी नजर आहे माझी. Sorry, चुकायची नाही. मला उगीच जरा टेन्शन आलं का. असं ते पहिली वेळ आहे ना, असं होतं. पण बाकी सगळं नॉर्मल आहे. काही टेन्शन नॉर्मल नाही. आहे ना. चला आता आतमध्ये जाऊन आराम कर शमिका. झोप काढ जरा. मी थोपटायला येऊ का? नाही आजी मी करते आराम. तुम्ही पडा. झोपायच्या आधी तुला थोडं गरम पाण्यातून लिंबाचं सरबत देते. थोडा सोडा घालून बरं वाटेल त्याने. आणि काही काळजी करू नको. सगळं सुरळीत होणार आहे बघ. नाही मला पण थोडी भीती वाटली. आहोत ना आम्ही. माझा पांडुरंग आहे ना वर. चल. ऐक अभि. शमी परत त्रास होतोय. अभि अभि माझ्या पोटात कळायला लागलं. चल हे बघ डोंट वरी. डॉक्टर म्हणालेत की आज जरा त्रास होईल पण डिलिव्हरी नाही होणार आहे. जरा सहन कर प्लीज. नाही मी नाही सहन करू शकत. खूप त्रास होतोय मला. चल चल आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊया. अगं पण त्या नाही आता इथे वेळ घालवला ना तर इथेच डिलिव्हरी होईल माझी. नाही ओके ओके. चल लवकर. एक सेकंड चंद्या. ए चंद्या लवकर ये. आई डीप ब्रीदिंग कर. डॉक्टर. आई ओ नर्स डॉक्टरांना बोला ना प्लीज लवकर. त्यांना त्रास होतो ना इथे. लवकर डॉक्टर या ना. अरे अभि का पॅनिक होतोय? तू नको ना एवढं पॅनिक होऊस. हे बघ तुला काही होणार नाही. डॉक्टर म्हणाला लगेच सगळं ओके होईल. ओके आई किती ओरडताय? काय नाही काळजी करायचं काही कारण नाहीये. होणार त्रास होतोय म्हणून बाकी काही नाही. हो बरोबर आहे. पण होणार सगळी काही व्यवस्थित होणार. काही काळजी करू नका तुम्ही. ओके रिलॅक्स. ओ सिस्टर पटकन यांना ओटी मध्ये घेऊन चला. तयारी झाली का सगळी? हा त्यांना घेऊन या पटकन. पण मी आत आलं तर नाही अजिबात आत यायला लोड नाहीये तुम्हाला. तुम्ही येऊ पण नका आणि काळजी करू नका. तुम्ही व्यवस्थित होणार सगळं काही. काळजी करू नको. अजिबात काळजी करू नका. ओके काळजी करू नका. ओके तुम्ही बाहेर. मी थांबतो बाहेर. बाहेर थांबा. हो तुम्ही बाहेर थांबा. पटकन यांची तयारी करा. घेऊन या लवकर त्यांना.
अरे किती अस्वस्थ झालाय. नाही सगळं व्यवस्थित होईल. भरपूर काम करून घेतलंय मी तिच्याकडून. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. काय झालं अभि? मुलगी? अरे बोल ना. मुलगा. मुलगा झालाय. मिस्टर पेंडसे. अरे बापे, हे आहे आपल्या पेंडसे कुटुंबात आलेला नवीन छोटासा पाहुणा, आमचं गोड बाळा. आजीकडे बसा. हो वाळूच देतो. हा आजीला ओळखतो बाळा तू. थांब थांब थांब, आपण एक काम करूया, तुला सगळ्यांची ओळख करून देऊया. आधी कोण? हा हे आहे आमचं छान छोटस गोड बाळ. बाळानंतर कोण? आता हा खुंखार आतंकवादी. ओ सॉरी, चुकून न्यूज चॅनल लागला. बाळा ही आहे तुझी खतरनाक पणजी, म्हणजे आमची आजी. तू आयुष्यात काय खतरनाक मी? अगं गोड आहेस ग तू, ये तशी प्रेमळ आहे आणि तुला हवा तो धिंगाणा कर, पण लग्न मात्र आजीच्या संमतीनेच कर. अगदी बरोबर आजी? बरोबर. आता आजी नंतर कोण? बाळाचे आजोबा, म्हणजे आमचे सुभाष काका. हे आहेत सुभाष काका, बाळाचे आजोबा. खूप प्रेमळ आहेत आणि तुला काहीही अडचण आली तरी तुझ्या आजोबांकडे जा, म्हणजे सुभाष काकांकडे. अत्यंत तत्परतेने ती तुझी अडचण सॉल्व्ह करतील. पण चुकलास तर मात्र तुला शिक्षा मिळणार. बरोबर आहे काका? बाळाचे आजोबा बोलत नाहीत. पुढे आता पुढे जरा. चला पुढे. आजोबा नंतर बाळाची आजी. आजी खूप गोड आहे, खूप प्रेमळ आहे, म्हणजे सगळ्यांना प्रेमाने, आपुलकीने आणि तिच्या छान स्वयंपाकाने एकत्र बांधून ठेवते, अशी आमची विभात्या. आता आत्यानंतर कोण? बाळाची गोड गोड आत्या. आणि हे काका. अरे हो, बाळाला आता एक छान ताई आलीये, स्वराताई. हा ही बाळा तुझी ताई. हा आता कोण? आता बाळाचे आई बाबा. हँडसम असा बाबा आणि गोड गोड आई. बाळाचा बाबा खूप छान आहे आणि आई पण खूप गोड आहे. आई बाबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आता कोण राहिलं बरं? आता आजी झाली, आजोबा झाले, आका. अरे हा बाळाची मावशी आशुदी. आणि ओ अँग्री यंग मॅन जय काका. चला आशुदी आणि जय काका. आता कोण? अरे वा, मेघना आत्या पण आली आहे बाळाची. मेघना आत्या, काळजी करू नको, ती काही तुझ्यावर आता खेकसणार नाहीये. चंदू गपरे. आणि या बाळाचा काका नचिकेत. कसा आहेस? या आता तुम्ही सगळेजण तिथे थांबा. आता कोण राहिलं? अरे बापरे, हा मेंबर सोडला तर आज मला खायला काय मिळणार? ही आहे बाळा तुझी आता नवीन होणारी काकू, पण आधीपासून झालेली मावशी, रिया काकू. आणि आता कोण राहिलं? सगळ्यांची ओळख करून देऊन झालेली असेल तर आता आपण. अरे अरे काय एवढ्या वेळापासून जो सगळ्यांची ओळख परेड करून देतोय तो बाळाचा काका तर राहिलाच. अरे ऑफकोर्स ऑफकोर्स. हा आता मी एक मिनिट मी माझी ओळख सांगणार. तर मी आहे तुझा स्मार्ट, डॅशिंग, हँडसम आणि खूप हुशार आणि प्रचंड ब्रिलियंट असा. अरे अरे चंदू, तू काय स्वतःची ओळख करून देतोस? असं बरं नाही वाटत ना. एक काम करतो, मी तुझी ओळख करून देतो. ओके, हे सगळे श्वास रोखून आहे का? चंदूची एकदम मोठी ओळख करून देणार मी. हा तर हे आहेत चंदू काका. काय अभ्या, तू ना एक चान्स सोडत नाही माझी खेचायचा. बरं आता चला सगळे झाले, आता बाळाचे मला क्लोजेस घ्यायचे. ती गोड दिसते बाळ. स्माईल अगदी तुझ्यासारखं आहे ग, गोड गोड एकदम. हो ना? आणि डोळे बघ तुझ्यासारखे आहेत, अगदी शांत आणि समजूतदार. अरे बापरे. शमिका, थँक्यू. तुझ्यामुळे सुख एवढ्या सुंदर रूपात आपल्या घरात आलं.
आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. बघ ना, सगळं अगदी काल परवा घडलं असं वाटतं. किती बावरले होते ना मी. आपल्या मनातल्या प्रेमाला चेहरा शोधण्यासाठी आले होते इंडियात. आणि तू मला रिसीव्ह करायला आला होता. हो, पण तुला मिळण्याच्या आधी माझ्याच मनातल्या प्रेमाला चेहरा मिळाला आणि पहिल्याच भेटीत तुझ्या प्रेमातच पडलो होतो. बघ ना, काही न ठरवता, काही न कळवता आपल्या आवडीनिवडी किती जुळत गेल्या ना एकमेकांशी. ना तू मला विचारलंस ना मी तुला सांगितलं. फक्त एक जोरदार वादावादी आणि आपल्यालाच कळलं की आपण एकमेकांसाठी बनलेलो. तुला आठवतं तुम्हाला ट्रेनमध्ये आय लव्ह यू म्हणाला. सोड, मला माहिती तू काही करू शकणार नाही. मी शमिका डोळे उघड. शमिका, आय लव्ह यू शमिका. आणि तू देवळा. आणि त्यानंतर आपण सगळ्यांचा विरोध पत्करून एकमेकांचा हात धरला होता. जयने त्या पार्टीत आपलं रिलेशन सगळ्यांसमोर आणलं. तेव्हा आईन व्यतिरिक्त बाकी कुणाचाच पाठिंबा नव्हता. कठीण होतं नाही सगळंच. आणि तुला तर किती मेहनत घ्यावी लागली आजीमुळे. इनफॅक्ट त्याही पेक्षा कठीण दिवस तर नंतर आले. डॅडचं येणं, त्यांनी तुझ्या घेतलेल्या वेड्या वाकड्या परीक्षा, त्याची आपल्या सगळ्यांनाच बसलेली झळ. प्रियामुळे त्यांनी दाखवलेला अविश्वास. खरंच खूप वाईट दिवस होते ते. त्यानंतर आपण जंगलात पळून गेलो. काय झालं? काय नाही. शेवटी फक्त एकच गोष्ट तळाशी उरते आणि ते म्हणजे आपलं नातं. हो ना. गैरसमज, वाद, दुरावा यांच्या काहिलीमध्ये सुद्धा आपलं नातं कसं टवटवीत राहिलं. समजूतदारपणाचा थोडासा ओलावा मिळाला ना की पुन्हा टवटवीत झालं. आणि आता तर आपल्या या वेलीवर एक छोटंसं फुलही उमललंय. दृष्ट लागावी ना असं नातं आहे आपलं. नशिबाची सतत साथ मिळत गेली ना म्हणून कधी कोणाची नजर नाही लागली. बस. शेवटी काय असतं रे, जर उत्कट प्रेम असेल ना तर सुखाची सोनेरी पावलं तुमच्या दारावर उमटतातच. आणि जिथे विश्वास असतो, जिथे माया असते, जिथे एकमेकांबद्दल खूप प्रेम, खूप आदर असतो, तिथे तिथे अभिजित शमिकाची प्रेम कहाणी असते. आतापर्यंत खूप प्रेम केलं तुम्ही आमच्यावर. जितकं आम्ही एकमेकांवर केलं ना तितकंच. आणि तुमच्याच साक्षीनं ही कथा पुढे बहरत राहिली. आम्ही हसलो, आम्ही रडलो, आम्ही जाणते झालो, सगळं काही तुमच्या आधारानं. पण आज जरी आम्ही तुमचा निरोप घेत असलो तरी एक गोष्ट मात्र नक्की, ही काय आपली शेवटची भेट नाहीये, नाही का? हो, आम्ही तुमच्या मनात असू आणि तुम्ही आमच्या आठवणीत. जिथे जिथे हळवं नातं असेल, जिथे दोन उत्कट प्रेम करणारे असतील, जिथे वादानंतरचं एकत्र येणं असेल, जिथे एकमेकात विरघळणं असेल,
जिथे अबोला असेल, रुसवा असेल, हा, पण तो सगळाच फसवा असेल. जिथे एकमेकांविषयी तडजोड आणि त्याग असतो, जिथे एकमेकांविषयी वाटणारा राग असा चटकन नाहीसा होतो. जिथे प्रेम आणि प्रेम कहाणी असेल, तिथे तिथे तुमच्या आजूबाजूला आसपास आम्ही असू. अभिजित, शमिका असतील. तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच कायम ठेवा. अशीच आठवण काढत राहा. आयुष्याच्या वळणावर आपण परत भेटूच यात. तोपर्यंत बाय.